काँग्रेसचे सचिव आणि बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे सहप्रभारी तथा भीमशक्तीचे पश्चिम विदर्भ प्रमुख दिलीप भोजराज यांनी दिला राजीनामा। भोजराज 1984 पासून युवक काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेस पक्षात सक्रिय। भिवंडीच्या कोंडगाव खाडी किनारी पूर प्रतिबंधक बंधारा उभारणीच्या कामाचा शुभारंभ। माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते शुभारंभ। रेती उत्खननामुळे खाडी किनाऱ्याची मोठी धूप होत असल्यानं बंधारा बांधण्याची ग्रामस्थ यांची होती आग्रही भूमिका। बोरिवली पश्चिम स्टेशन बाहेर आरपीआय आठवले गटाचा रास्ता रोको आंदोलन। पंजाबमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अपमान केल्यासंदर्भात करण्यात आले आंदोलन। पेणमध्ये एसटी भाडेवाढ रद्द करण्यासाठी ठाकरे गटाकडून चक्काजाम आंदोलन। रामवाडी एसटी बस स्थानकात केलं सरकार विरोधात निषेध आंदोलन। गोंदिया शहरातील विविध समस्यांबाबत ठाकरे गटाचा नगर परिषदेवर धडक मोर्चा। नगर परिषद मुख्य दरवाजाजवळ केलं धरणं आंदोलन। अकोल्यामध्ये शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन। विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी केला जागर। रात्रभर मशाल पेटवत केलं आंदोलन। शेतमालाला हमीभाव मिळावा, कर्जमाफी व्हावी यासारख्या प्रमुख मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या। रत्नागिरीमध्ये दोन्ही शिवसेनेत आजी आणि माजी तालुका प्रमुख एकाच शाखेत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या तालुका प्रमुख शेखर घोसाळे यांचे जंगी स्वागत। शिंदेच्या सेनेचे माजी तालुका प्रमुखांचे देखील याच शाखेतून कामकाज। एकाच शाखेतून दोन्ही शिवसेना नेते हाकणार पक्षाचा गाडा। महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील। शिवसेना सचिव किरण पावसकरांकडून विश्वास व्यक्त। शिवसेनेत एकेका पदासाठी आतापर्यंत शिवसैनिकांनी 50 ते 100 मुलाखती दिल्या। बाबूराव चांदोरे यांच्या मुलाने घेतली विजय रौंदळ यांची रुग्णालयामध्ये भेट। समीर रौंदळ यांनी मागितली माफी। 25 जानेवारीला बाबूराव चांदोरे यांनी रौंदळ यांना केली होती मारहाण। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी योगेश कदम आणि संजय शिरसाट यांना अक्षयच्या वकिलांची नोटीस। योगेश कदम यांनी गोपनीय अहवाल प्रसिद्ध केल्याचा आरोप। एन्काउंटर ही जनतेला आवडलेली कारवाई, शिरसाटांनी केलेलं वक्तव्य। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या।